कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल राधे कृष्ण
वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरु। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीहरींच्या अनंत कृपेने डिकोड गीताजी टू कोड लाईफ या उपक्रमाला आपण मागील काही दिवसांपासून 11 दिवसांपासून करतोय। या उपक्रमामध्ये श्रीमद भगवद्गीतेजीचं तत्वज्ञान आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे उपयुक्त आहे, आपल्या जीवनासाठी कशा प्रकारे ते मार्गदर्शिका ठरणार आहे, मार्गदर्शिका म्हणून एक भूमिका निभावणार हे तत्वज्ञान, याची चर्चा आपण करतोय। या श्रीमद भगवद्गीतेजीच्या ज्ञानाबद्दल महापुरुषांनी असं वर्णन केलेलं आहे की या श्रीमद भगवद्गीतेजीला जेवढ्यांदा आपण वाचू तेवढ्यांदा आपल्याला नूतन काहीतरी शिकायला भेटतं। त्याच 700 श्लोकांना वारंवार वाचल्यानंतर, अनेक वेळा वाचल्यानंतर आपल्याला त्याच्या अर्थाच्या खोलामध्ये जाण्याची संधी मिळते। याचं साक्षात उदाहरण म्हणजे ज्यांची टिप्पणी आपण वाचून या श्रीमद भगवद्गीतेजीचं हे अनुष्ठान, हे उपक्रम पूर्ण करण्याचं ध्येय केलेलं आहे, ते म्हणजे स्वामी रामसुखदासजी महाराज, जी गीता प्रेस गोरखपूरने छापलेली आहे। मूल अर्थ सांगणारी एक छोटी पुस्तिका आहे अशी, त्याचा विस्तृत अर्थ सांगणारी ज्ञान गीता प्रबोधिनी आणि त्याच्यापेक्षाही जादा खोलात अर्थ सांगणारी ती म्हणजे साधक संजीवनी ग्रंथ। तिन्ही ग्रंथ श्रीमद भगवद्गीतेजीवरतीच अवलंबून आहे। याच 700 श्लोकांना क्रमशः अर्थाने सांगितलेला आहे।
पण प्रत्येकामध्ये जो विस्तार सांगितलेला आहे, प्रत्येकामध्ये जे अर्थ सांगण्याची जी विस्तृतता आहे, जी खोलता आहे, सखोलता आहे, ती क्रमशः वाढत गेली. या ग्रंथाचं आपण सध्या अवलोकन करतोय त्याच्यामध्ये शब्दशः अर्थ सांगितलेला आहे. गीता प्रबोधिनी मध्ये यथार्थ पद्धतीने वेळोप्रसंगी विशेष अर्थ सांगितलेला आहे. प्रत्येक गोष्टीचा खुलासा केलेला आहे आणि त्याचा अजून जास्त विस्तार हे साधक संजीवनीमध्ये केलेलं आहे. सांगण्याचा तात्पर्य असा आहे की ही भगवत वाणी आहे, ही संजीवन वाणी आहे. या जगाची उत्पत्ती ज्या परमात्म्यापासून आहे, अशा या परमात्म्याच्या मुखारविंदातून ही वाणी बाहेर पडलेली आहे. हे श्लोक बाहेर आलेले आहे. त्याची फ्रिक्वेन्सी आणि जगामध्ये नांदणाऱ्या सर्व मॉलिक्युल्सची फ्रिक्वेन्सी मॅच होणार आहे. अशा या दिव्य ज्ञानाला अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या संवादाचा स्वरूप भेटलेला आहे आणि हे आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे उपयोगी आहे ह्याला जाणण्याचा, समजण्याचा आपण प्रयत्न करतोय. निराशयुक्त झालेला अर्जुन कशा प्रकारे युद्ध करण्यासाठी नाकारतो. मग भगवंत ज्ञान योग, कर्म योग, ज्ञान कर्म संन्यास योग सांगून कशा प्रकारे त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात हे आतापर्यंत आपण पाहिले. शेवटच्या कालच्या चर्चेमध्ये आपण पाहिलेलं आहे, भगवंत अर्जुनाला ज्ञान कर्म संन्यास योगामध्ये एकीकडे कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतात, भयावक युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करतात, तर दुसरीकडे भगवंतामध्ये स्थितप्रज्ञ असलेल्या महापुरुषांचं लक्षण सांगून त्यांना कुठलाही कर्तव्य कर्म शेष नाही, भगवत प्राप्तीच्या वाटेने वाटचाल करणारे असे ते, त्यांचा आश्रय घे, निष्कपटपणे त्यांची सेवा कर, त्यांना वंदन कर, साष्टांग नमस्कार कर, त्यांची सेवा कर आणि निष्कपटपणे तुझ्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रामाणिकपणे, निरागसपणे त्यांच्या समोर मांडल्याने परमात्म तत्वामध्ये उत्तम रीत्या जे स्थितप्रज्ञ आहेत, परमात्म तत्वाला जे जाणणारे आहेत, ते ज्ञानी महात्मे यथार्थ तत्वज्ञानाचा उपदेश करते. भगवंतांनी जे सांगितलंय त्याला लोकगीतामधून सुंदर पद्धतीने लोकांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येकाला संस्कृत भाषा समजणे कठीण आहे. प्राकृत मराठी पण जी शुद्ध देवनागरी आहे ती सुद्धा आजच्या कारकर्त्यांना समजणं अवघड आहे. कारण आपल्या सर्वांचे हे निदर्शनास आलेलं आहे की हळूहळू मातृभाषांचा लोकांच्या जीवनचर्येमधून लोप होत आहे. असा एक रिसर्च आहे, एक संशोधन आहे की मातृभाषेमध्ये शिकणारे विद्यार्थी ज्यादा पुढे जातात, ज्यादा तीक्ष्ण बुद्धीचे ते होतात. प्राय व्यवहारिक जगामध्ये गुंतलेल्या सर्व माता पितांची ही दुर्गती होते की ते त्यांच्या मुलांवरती यथार्थ संस्कार करू शकत नाही. मुलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे वैचारिकरित्या त्यांचा मोठा नुकसान होतो आणि त्या विचार शून्यतेच्या परिणामवश म्हातारपणी तेही त्यांच्याकडे तसाच भाव ठेवतात. मुलं छोटे असताना त्यांचा वैचारिक विकास करण्याची
जी महत्वपूर्ण बाब आहे त्याला दुर्लक्ष केल्यामुळे वैचारिकरित्या विचार शून्य असलेले असे ते त्यांच्या आई वडिलांना म्हातारपणी दुर्लक्ष करतात. मातृभाषेची अत्यंत आवश्यकता आहे. संस्कृत भाषा सगळ्यांसाठी समजण्यामध्ये कठीण असल्यामुळे भगवंतांनी ज्या ज्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे, ज्या ज्या भावनांचं वर्णन केलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला लोकगीत समजायला भेटते. भिन्न भिन्न प्रकारचे लोकगीत आहेत आणि त्या लोकगीतामध्ये एक गीत असंही आहे जे या महात्म्यांची चरण सेवा करण्याचं आहे, ज्याच्यामुळे तत्वज्ञानाचा योग्य रीते उपदेश भेटेल. संत चरण में लाग रे तेरी अच्छी बनेगी, गुरु चरणन में लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बढ़िया बनेगी, रामचरण अनुराग रे तेरी अच्छी बनेगी. भगवंतांनी सांगितलंय अशा त्यांच्या परिप्रश्नेन सेवया, प्रणिपातेन प्रणिपात करून चरण सेवा करून निष्कपटपणे प्रश्न विचारल्याने आपलं समाधान होणार आहे. पुढे वर्णन करतात, ज्या प्रकारे पेटलेला अग्नी इंधनाची राख करून टाकतो, त्या प्रकारेच महान आचार्यांकडून आचार्य चरणांकडून जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते तत्वज्ञान रूप अग्नी सर्व कर्मांची राख रांगोळी करून टाकतो. या जगामध्ये ज्ञानापेक्षा पवित्र दुसरं काही नाहीये. भागवतकारांनी वर्णन केलेलं आहे, ज्ञान आणि भक्ती कुठल्या दिवस व्यर्थ जात नाही. आचार्य लोक वर्णन करतात, एक व्यक्ती आहे ज्याला सगळी रीतिरिवाज पद्धती माहिती आहे, पण त्याला मनामध्ये प्रेरणा नाही, त्यामुळे तो करत नाही. दुसरा व्यक्ती आहे ज्याच्या मनामध्ये प्रेरणा तर खूप आहे, पण त्याला रीतिरिवाज पद्धती काही ठाऊक नाही, जीवनशैली काही माहित नाही, परंपरा काही माहित नाही. दोघांचंही कल्याण होणार आहे. दोघांमध्ये जो जो एक न्यून घटक आहे त्याची जोड झाली असता त्या दोघांचा कल्याण होणार आहे. पहिला वाला जो आहे ज्याला माहिती सर्व आहे पण करत नाही, क्षणापेक्षाही कमी वेळ लागतो मनामध्ये प्रेरणा होण्याकरिता. प्रेरणा होताच लगेच त्याला जी माहिती आहे त्याला तो जीवनामध्ये पालन करेल, त्याचा कल्याण लवकर होईल. पण तोच दुसरा व्यक्ती आहे ज्याच्या मनामध्ये तर खूप निष्ठा आहे पण त्याला माहिती काही नाहीये. त्या निष्ठेच्या ताकदीवर तो माहिती गोळा करून त्या प्रकारे अनुपालन करेल हे खरं, पण त्याला वेळ जादा लागणार आहे. त्यामुळे आपला किती मन आहे या तत्वज्ञानाला जगण्याचा, आपली किती समजूत आहे हा भाग दुसरा आहे. महत्वाचं हे आहे की हे ज्ञान आपल्याला माहित पाहिजे. ज्ञान आणि भक्ती कुठल्या दिवशी व्यर्थ जात नाही. ज्ञानापेक्षा जगामध्ये पवित्र काही नाही. भगवंत म्हणतात जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे दुसरे खात्रीचे काहीही नाही. कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआप या आत्मरूपी ज्ञानाला प्राप्त करून घेतो. मग कशा प्रकारे कर्म करता करता कर्मबंधनामध्ये अडकत नाही, कर्मांचं बंधन एखाद्याला कसं होत नाही याचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. या वारंवार वर्णनामध्ये
जेव्हा अर्जुन म्हणतो एकीकडे भयावह युद्ध करण्यासाठी प्रेरित करताय आणि दुसरीकडे विवेकवान होऊन संशयरहित होऊन ही सर्व कर्मे रात्री सारखी न करण्यासारखी तुम्ही गोष्ट सांगताय, महापुरुषांचं उदाहरण देताय, हे भगवंता मी काय करू मला सांग. अथ कर्म संन्यास योगो नाम पंचमोऽध्यायः. 5व्या अध्यायाच्या आरंभामध्ये अर्जुन म्हणतो, हे कृष्णा जनार्दना, तुम्ही कर्मे टाकण्याची ही गोष्ट सांगता आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसाही करता. तेव्हा या दोघांपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन आहे ते तुम्ही मला सांगा. चांगल्या श्रोताचं, समजदार श्रोत्याचं हे लक्षण आहे. अर्जुन प्रश्न असा विचारतोय की ज्याच्यामुळे त्याच्या प्रश्नामधला, त्याच्या समजुतीमधला पुढचा टप्पा हा व्यवस्थितरित्या त्याला कळेल अशा रीतीचा प्रश्न विचार. याला उत्तर देता भगवंत हा अध्याय सांगतात. श्री भगवानुवाच. श्री भगवान म्हणाले, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परम कल्याण करणारेच आहेत. संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस्करो उभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. भगवंत म्हणतात, कर्मसन्यास योग आणि कर्मयोग हे दोन्हीही कल्याणकारी आहेत. मग याच्यामधला फरक काय ते पुढे म्हणतात. परंतु त्या दोघांमध्येही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे. Availability of a solution is not sufficient. It has to be practical. It has to be practicable. It has to be affordable. एखाद्या माणसाला आजार झालेला आहे, त्याच्यासाठी उपचार उपलब्ध आहे, पण तो उपचार जर का त्याला परवडणारा नाहीये तर तो उपचार असून सुद्धा नाही असण्यासारखा. भगवंत म्हणतात, कर्मसन्यास योगापेक्षा कर्मयोग हा जादा सोपा आहे. लोकांना साधन करण्यासाठी सोपं असल्या कारणाने तो जादा श्रेयस्कर आहे, तो श्रेष्ठ आहे. तसं तर दोन्हीही पद्धतीने कल्याणच होतो, याच्यात काहीच वाद नाही. पुढे म्हणतात, हे अर्जुना, जो पुरुष कोणाचा द्वेष करत नाही. आता व्याख्या सुरू झालेली आहे. जो पुरुष कुणाचा द्वेष करत नाही आणि कशाचीही अपेक्षा करत नाही, आसक्ती रहित असलेला, द्वेष रहित असलेला तो कर्मयोगी नेहमी संन्यासीच समजावा. अलीकडे कोणीही कुठल्याही प्रकारचे वस्त्र घालून हिंडतात. जटा वाढवल्यामुळे, गळ्यामध्ये वेगवेगळे हार घालल्यामुळे, सुंदर तिलक चांदला केल्यामुळे माणूस साधू होतो असं नाहीये. प्रत्येकाने साधू होण्याची आवश्यकताही नाहीये. सगळेजण साधू झाल्यानंतर कथावार्ता कोणासमोर होणार? प्रत्येकाला साधू होण्याची आवश्यकता नाहीये, पण साधुता पूर्ण जगण्याची आवश्यकता प्रत्येकाच्या जीवनामध्ये. साधुता पूर्ण जीवन जगण्याची आवश्यकता ही प्रत्येकासाठीची आहे. म्हणून भगवंत म्हणतात, संन्यासी कोणाला समजावा? जो कुठल्याही प्रकारचा, कोणाच्याही प्रती द्वेष भावना ठेवत नाही, कशाचीही अपेक्षा करत नाही, कशामध्ये मन आसक्त करत नाही. जशा प्रकारचा आपण स्वार्थी विचार स्वतःसाठी करतो, तशा प्रकारचा विचार प्रत्येकाने सगळ्याच्या संदर्भात केला तर तो आपोआप आसक्ती रहित आणि द्वेष न करणारा होतो. आज मार खाण्यामध्ये मजा येते म्हणून काठी घेऊन स्वतःला कोणीच पडवत नाही.
मग दुसऱ्याला बडवण्यामध्ये का तुम्हाला इच्छा होते? दुसऱ्याला मारण्याला तुम्हाला का मन करतो? का तुम्हाला आनंद येतो? का तुम्हाला समाधान भेटतो? द्वेष रहित होण्यामागचं साधं सोपं हे कार्य आहे की कोणासोबत कंपॅरिझन करण्याची आवश्यकता नाही. तुलना केल्याने द्वेष होतो, तुलनेचा त्याग केल्याने. त्यामुळे आपण परवा चर्चा करताना पाहिलं 21 सक्सेस सिक्रेट. माइंडिंग युअर ओन बिझनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट जॉब. खऱ्या अर्थाने स्वार्थी होण्याची आवश्यकता आहे. आत्मबोध करून घेण्यासाठी दुसरं काहीच प्रपंच मला नको आहे. शरीर संबंधी जेवढं आवश्यक आहे तेवढं करून मी माझ्या या स्वार्थ रूपी आत्मबोधाच्या कामाला लागल्यानंतर जेव्हा कोणासोबतही तुलना करणार नाही तेव्हा द्वेष भावना होणार का? दुसरा माझ्या इच्छांची पूर्ती करतोय म्हणून माझ्या मनामध्ये त्याच्याप्रती आसक्ती निर्माण होत आहे. दुसऱ्यामध्ये आसक्त झाल्यानंतर माणूस अडकणार आहे. कुठल्याही प्रकारची कोणाकडूनही अपेक्षा केली नाही तर तो अनासक्त होतो. अनासक्ती आणि द्वेष न ठेवणारा माणूस हा साधू होय. कर्मयोगी नेहमी अशा प्रकारचा जो असतो त्याला संन्यासी समजावं असं भगवंत म्हणतात. कारण राग आणि द्वेष, राग म्हणजे आसक्ती, आसक्ती आणि द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला महापुरुष सुखाने संसार बंधनातून मुक्त असतो. पुढे वर्णन करतात इथे सांगितलेले जे संन्यास आणि कर्मयोग वेगवेगळी फळे देणारे आहेत असे मूर्ख लोक म्हणतात. कर्म संन्यास योगाने आणि कर्मयोगाने एकच फळ भेटणार आहे. पंडित लोक याचा कधीही भिन्न दृष्टिकोन ठेवत नाही. कारण दोघांपैकी एकाच्या ठिकाणी सुद्धा उत्तम प्रकारे जो स्थित होतो तो पुरुष दोघांचेही फलस्वरूप रूपी शेवटी परमात्म्यालाच प्राप्त होतो. मार्ग जरी वेगवेगळे असले बट दे आर बोथ पॅरलल टू इच अदर. कर्म संन्यास योग हे एक प्रकारची जीवन पद्धती आहे आणि कर्मयोग ही दुसऱ्या प्रकारची जीवन पद्धती आहे. दोन्ही पद्धतींमध्ये थोडासा भेद असला तरी सुरुवात एकाच बॅकग्राऊंडनी होते आणि त्यांचा फळरूप पण एकच आहे, ते म्हणजे परमात्म्याची प्राप्ती. ज्ञानयोग्यांना जे परमधाम प्राप्त होते तेच धाम कर्मयोग्यांनीही प्राप्त होते. म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहे असं पाहतो तोच खऱ्या अर्थाने गोष्ट पाहतो. ज्ञानयोगाला जगून मुळासकट कर्मांचा त्याग करून पण भगवत प्राप्तीच्या एकमेव कार्यामध्ये जे लागलेले आहेत, जडचेतनचं ज्ञान जाणून त्याप्रमाणे जगणारे जे आहेत ते ज्ञानयोगी होय. कर्म करता कर्तव्य कर्मांना, शास्त्रसंमत कर्मांना अकर्माची भावना म्हणून करणारे, अकर्ताची भावना म्हणून करणारे आणि फळाची अपेक्षा न करता करणारे त्यांना सुद्धा हीच परमगती प्राप्त होते. पण मन, इंद्रिय, बुद्धी या सगळ्यांना नियंत्रण करून भगवंतामध्ये स्थितप्रज्ञ होणे हे थोडे कठीण आहे. हे ज्ञान योगाचे साधन कठीण असल्यामुळे भगवंत अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, कर्मयोग करणे सोपे आहे, कृतिशील असणे सोपे आहे. फक्त भावना ही ठेवण्याची आवश्यकता आहे की मी करता नाहीये आणि मला कर्म आणि त्याच्या फळामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा नाहीये. मी माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर कर्तव्य कर्म करणे हा माझा परमधर्म आहे. ज्या वर्णामध्ये मी जन्माला आलेलो आहे त्याची कर्तव्य कर्मे करून स्वतःला भगवंतामध्ये सुपूर्त करून टाकणे, त्या कर्मानं भगवंतानं कृष्णार्पण वस्तू करून टाकल्याने
कुठल्याही प्रकारचा दोष न लागता, कर्मबंधन न होता त्याची पण तीच गती होते जी सांख्य योगाचं, ज्ञान योगाचं पालन करणाऱ्याची होते. आणि जो या दृष्टिकोनाला खऱ्या अर्थाने जाणतो, हे अर्जुना तोच यथार्थ जाणतो. या दोघांमध्ये भेद आहे असा सांगणारा मूर्ख होय. पंडित लोक, विद्वान लोक या गोष्टीला समजतात. वैराग्य उत्पन्न झालेल्यांनी सांख्य योगाचा अनुपालन केलं पाहिजे असं पाहायला भेटतं. आणि पारंपरिक पद्धतीने जे वर्णव्यवस्थेमध्ये जन्माला येऊन त्या परिवारामध्ये आपली कर्तव्य कर्मे करत आहेत, ते कर्मयोगाचं अनुपालन करतात असं लक्षात आले. दोघांच्याही अशा प्रकारच्या आचरणाने त्यांचा परम कल्याण होणारे परमात्मरूपी परमस्थितीला ते प्राप्त होणार. पुढे वर्णन करतात, हे अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन, इंद्रिये आणि शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे. मी काहीच करत नाही असं म्हणून बसणारा माणूस 100% मनाच्या अधीन होऊन, इंद्रियांच्या अधीन होऊन काहीतरी करतो. जशा प्रकारे आई वडील मुलांना सांगत असतात, बाबांनो अभ्यास करा. विद्यार्थी अवस्थेमध्ये तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे. अभ्यास न करणारे विद्यार्थी, अभ्यासामध्ये एकरूप न झालेले विद्यार्थी काहीच करत नाही असं नसून काहीतरी व्यर्थ गोष्टी करण्यामध्ये ते व्यस्त झालेले असतात. अलीकडे रिलासूर नावाचा खूप मोठा असुर निघालेला. मोठमोठ्या लोकांचा आणि वयस्कर आणि अनुभवी लोकांचा वेळ ते रील पाहण्यामध्ये इतका जातो की त्याच्यामधून काही घेत तर नाही, पण वेळ नक्की त्याच्यात जातो. यथार्थ कर्म केल्याशिवाय मन, इंद्रिय आणि शरीरापासून जे कर्म होत आहे त्यांची सुटका करणं, त्यांचा त्याग करणं कठीण आहे. And so it is very important for us to have a focus in our life. ज्या माणसांकडे विजन नाहीये, ज्या माणसांकडे कर्तव्य कर्म करण्याचा दृष्टिकोन नाहीये, ज्या माणसांकडे एक स्वतःची काम करण्याची नीतिमत्ता नाहीये, ज्यांनी आयुष्यासाठी काही विचार करून नाही ठेवलेला आहे, जे महापुरुषांच्या आचार्यांच्या मार्गदर्शनात नाहीये, जे टाइमपास म्हणून आयुष्य जगत आहे, अशा त्यांच्यासाठी सांगितलंय, हे अर्जुना, संन्यास योग, ज्ञान योग हे कठीण आहे. कर्मयोग करणं सोपं आहे. यथार्थ कर्मांना केल्याने आणि त्या कर्मांमध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती न ठेवता माझ्यामध्ये ते अर्पण केल्याने कुठल्याही प्रकारे कर्मबंधन होत नाही. कर्तापणाचा त्याग विना कर्म करता करणे कठीण आहे. आणि भगवत स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो. या श्लोकामधून खूप सुंदर आपल्याला धडा शिकायला हा भेटतो की कर्तापणचा अभाव प्लस फळाच्या इच्छेची त्याग भावना प्लस भगवत स्वरूपाचे निरंतर चिंतन इज इक्वल टू लवकर भगवत प्राप्ती. जीवनाच्या उद्दिष्टाला प्राप्त करण्यासाठी भगवंताला मध्ये ठेवून सगळे कर्तव्य करणे अत्यंत महत्वाचे आहे. जे काही करतोय ते भगवंताला अर्पण करण्याची आवश्यकता आहे. काल आपण चर्चा करताना पाहिलेलं आहे, परवा सुद्धा पाहिलेलं आहे, आपल्याकडे मूर्ती पूजेचं खूप महत्व आहे. हे उगाच आपण इथे फोटो ठेवलेला नाहीये. पहिला भगवंत मग आपण, ही भावना ठेवल्याने कर्मबंधनातून आपण नेहमीच मुक्त राहतो.
मी करणार आहे या मिथ्या भावनेने माणूस स्वतःला कर्मांमध्ये बांधून घेतो. अरे जर तू करणारा असेल तर दरवेळी तुला यश का प्राप्त होत? असं होत असेल तर आपल्या मनावरती आपलं नियंत्रण का नाही? अहम करोमी ती वृथाभिमान, खोटा अभिमान आहे. भगवंत म्हणतात ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रिय निग्रही आहे आणि शुद्ध अंतःकरणाचा आहे, तसेच सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्माच ज्याचा आत्मा आहे, असा कर्मयोगी कर्मे करूनही अलिप्त राहतो. संन्यास योग आणि कर्मयोगामध्ये कर्मयोग कंपॅरेटिव्हली इझी आहे, कारण यू आर डुईंग समथिंग. वी कॅनॉट लिव्ह इन इमॅजिनेशन. We cannot live without doing things. अरे 2 दिवस मौन व्रत ठेवायला सांगितलं तर लोक आजारी पडतील. 2 दिवस इंस्टाग्राम बंद करा म्हटलं तर त्यांना ताप चढेल. त्यामुळे यथार्थ कर्म करणे. तुम्हाला इंस्टाग्राम तर वापरावं लागणार आहे या 21व्या शताब्दीमध्ये तुम्हाला जगण्यासाठी, नाही का? पण त्याच्यामध्ये कामाची गोष्ट काय आहे? ती कामाची गोष्ट आपल्या प्रोजेक्ट मध्ये, आपल्या उपक्रमामध्ये कुठेतरी शेअर करून ठेवून, त्याला ऐकून, त्याला लिहून काढून, त्याला सेव्ह करून, त्याला अनुपालन करून आपण कार्यरत राहिलो, भगवंताच्या दिशेने त्याला अर्पित केले असता आपल्याला दोष लागत नाही. याचा अर्थ असा नाहीये की वडापाव खावा, भगवंत तुला पण ठेवतो. कर्तव्य कर्मे शास्त्र सम्मत कर, आणि त्यासाठी शास्त्र काय आपल्याला माहित पाहिजे. शास्त्रांचा सार्य श्रीमद भगवद्गीतेजी मध्ये सांगितलंय. त्यामुळे व्यवहारिकरित्या आपल्याला काय करणं अपेक्षित आहे हे भगवंतांनी शेवटच्या अध्यायांमध्ये सांगितलंय. त्या गोष्टींना ऐकून त्यांचा यथार्थ रूपाने पालन केल्याने आपल्याला दोष लागणार. भगवंत म्हणतात ज्याचा मन स्वतःच्या ताब्यामध्ये आहे, ज्यांनी इंद्रियांवरती संयम केलेला आहे, ज्याच्या अंतःकरण शुद्ध आहे, आणि हे बलपूर्वक करा म्हणून 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं. मन आणि बुद्धी, इंद्रिया यांच्यावरती नियंत्रण करणं कठीण आहे. चांगला वास आला भज्याचा तर खायची इच्छा होते. नाकाला ट्रेनिंग देण्याची आवश्यकता आहे. जगाला चांगलं वाटणारं हे वास माझ्यासाठी चांगला नाहीये, माझ्या स्वास्थ्यासाठी चांगलं नाहीये, माझ्या सात्विकतेमध्ये खंडन आणणार आहे, माझी ऊर्जा तामसी भोजन खाल्ल्याने कमी होणार आहे, माझ्यासाठी हे नाहीये. मद्य मांस आदी वस्तू तामसी आहेत, माझा सात्विकपणा कमी करणार आहे, माझ्या आयुष्याच्या मुख्य ध्येयामध्ये ते अवरोधक आहेत, मी त्यांचा त्याग करण्याची आवश्यकता आहे. भगवंतांनी सांगितले बलपूर्वक करा. त्या बळामध्ये सगळ्यात मुख्य जो तुमचा वेपन आहे तो म्हणजे ज्ञान आहे. या ज्ञानाला जाणून ज्याने मनाला आणि इंद्रियांना आपल्या वशमध्ये केलेला आहे आणि अंतःकरणाची शुद्धी ठेवतो. अंतःकरणाची शुद्धी कशी होणार आहे? बिनु सत्संग विवेक न होईल. सत्संगाने विवेकवान होऊन आपल्या अंतःकरणाला नेहमी शुद्ध ठेवतो. असा तो जो सर्व प्राण्यांचा आत्मारूप परमात्माच आहे आणि त्याचा आत्मा सुद्धा परमात्म्याचा अंश आहे, या गोष्टीला समजून जो कर्मे करतो, भगवंत म्हणतात सर्व कर्मे करता तो अलिप्त राहतो. पुढे वर्णन केलंय हे झालं कर्मयोगाबद्दल. सांख्य योगाबद्दल भगवंत सांगतात सांख्य योगी तत्ववेत्याने पाहता असता, सांख्य योगी तत्ववेत्याने पाहता असता, ऐकत असता, स्पर्श करत असता, वास घेत असता, भोजन करीत असता, चालत असता, झोपत असता, श्वासोश्वास घेत असता, बोलत असता, टाकीत असता, घेत असता, डोळ्यांची उघड झाप करत असता,
सर्व इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहेत असे समजून निसंशय असे मानावे की मी काहीच करत नाही. सांख्य योगाबद्दल सांगितलंय की जीवन व्यापन करण्यासाठी शरीर संबंधित सगळ्या क्रिया करत असताना माझ्या ज्या इंद्रिया आहेत त्या इंद्रिया त्रिगुणमयी मायामध्ये अडकलेल्या आहेत आणि ते गुणच गुणांमध्ये वावरत आहेत. डोळ्यांचा काम आहे पाहणं, पाहून घेणं, त्याला मनात न आणणं. अशा प्रकारे जगणाऱ्यांना भगवंत म्हणतात त्यांना हा बोध व्हायला पाहिजे की मी काहीच करत नाही. माझ्यामध्ये आत्मतत्व जो विशुद्ध परमात्माचा स्वरूप आहे त्याच्यामध्येच मी एकरूप राहायला पाहिजे. बाहेरच्या गोष्टी बाहेरच ठेवल्या पाहिजे. जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्मे करतो तो पुरुष पाण्यातील कमलाच्या पानाप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. आपण हा उदाहरण मागे पण पाहिलेला आहे. जशा प्रकारे कमळचा फूल पाण्यामध्ये उगवतो, पाण्यामध्ये उगवला, पाण्यातून बाहेर केलं तो मुरझा जाएगा. पण तो पाण्यामध्ये बुडला तरी काय होणार आहे? गळून जाणार आहे. पाण्यावरती तरंगत असतो. पाण्यामध्ये राहून सुद्धा पाण्यामध्ये बुडत नाही. अशाच प्रकारे माणसांनी जगामध्ये वावरत असताना, सामाजिक व्यवहारिकता करत असताना सामाजिक व्यवहारिकतेमुळे बुडू नये. अजून एक आपण उदाहरण पाहिलं होतं. गरम पाणी आपल्या कामाचं असतो. आपण भांड्यामध्ये पाणी तापवतो. पाणी तापवल्यानंतर पाणी गरम आहे माझ्या कामाचं आहे म्हणून पाण्यात हात घालतो का? गरम भांड्याला हात लावल्यानंतर आपल्या हाताला भाजणार आहे. आपण सांडशीचा कापडाचा प्रयोग करतो. विवेकरूपी विवेकरूपी सांडशीचा, विवेकरूपी कापडाचा उपयोग करून गरम पाण्याचा उपयोग करावा. या मायेमध्ये मायेच्या गोष्टींना व्यवहारिकतेचं पालन करत असताना आसक्ती रहित होऊन आसक्ती रहिततेची सांडशी पकडून सगळं काम करण्याची आवश्यकता आहे. मनामध्ये इच्छा आणली की धोका झाला म्हणायचा. मनामध्ये कुठल्याही गोष्टीबद्दल आवड किंवा नावड निर्माण झाली याच्याने काय होणार आहे? आपण फसलो समजायचं. आवड आणि नावड, सोपं किंवा अवघड, चांगलं किंवा वाईट, हे आपल्याला बांधणार आहे, अडकवणार आहे, फसवणार आहे. Accept the things the way they are. Don't take them as good or bad. Take them the way they are. Whether they are useful or not. Whether they are worth or not. द्वंद्वापासून अनासक्त राहणारा माणूस पाण्यातील कमलाप्रमाणे राहतो. कमलाच्या पानाप्रमाणे राहतो. कमळासारखं जीवन जगण्याची आवश्यकता आहे. पुढे वर्णन करतात, कर्मयोगी ममत्व बुद्धी सोडून केवळ इंद्रिये, मन, बुद्धी आणि शरीर यांच्या द्वारा आसक्ती सोडून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करत असतो. म्हणजे काय? त्याला कर्म तर करायची आहेत, कर्तव्य कर्म करायची आहेत कर्मयोग्याला. पण तो कुठल्या बुद्धीने कर्मयोग करतो? मी करतो ही भावना सोडून तो कर्म करतो. कायेन मनसा बुद्ध्या केवलैर इंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. कायेन मनसा बुद्ध्या केवलैर इंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धते. कर्म केल्याने मन, इंद्रिये, बुद्धी, शरीर
यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती न ठेवून केवळ अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करतो. जसं आपण भगवंताची जी काही सेवा करतो त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही. स्वार्थ न ठेवता भगवंताला अर्पण करून केलेला काम निश्चित रूपाने आपल्या मनाची अंतःकरणाची शुद्धीकरण करणारा ठरतो. त्यामुळे प्रत्येक कर्म करताना भगवंताला अर्पण करून करण्याची आवश्यकता आहे. महत्वाची बुद्धी ठेवल्याने माणूस अडकणार आहे. कर्मयोगी कर्मांच्या फळांचा त्याग करून भगवत प्राप्ती रूप शांतीला प्राप्त होतो. दान करण्याची पहिली पायरी त्याग करणे आहे. 10,000चा सूट बूट घालून 500-500 रुपयाचे शर्ट दान देणे हे ठीक आहे, दान देणे चांगलंच आहे. याचा अर्थ तुम्ही फाटके कपडून घालून फिरा असं नाही, पण मनापासून तनापासून माणसाने त्यागवान होण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्यांना वाटप करताना तर 2-2च चपाती, स्वतः जेवायला बसल्यानंतर 4 चपाती, हा भेद कसा ठीक आहे? त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक नाहीये. जो परमात्मा आपल्यामध्ये तोच परमात्मा त्याच्यामध्ये. कर्माच्या फळाचा त्याग होण्याची आवश्यकता आहे. दान करण्यामध्ये प्राथमिकता त्यागाची आहे. कुठलाही कर्म करताना त्याच्या फळाचा त्याग करण्याची आवश्यकता आहे. इथे तर उलटीच गंगा वाहते. आज आपण कर्म करतो, सगळ्यांना हे सांगतो एवढं एवढं केल्याने तुला एवढा एवढा फायदा होणार आहे म्हणून तू हा कर्म कर. फायद्याशिवाय आणि फळाची अपेक्षा न करता लोक कर्म करतच नाही. अशा प्रकारे कर्म केल्याने कर्माच्या बंधनात अडकतो. भगवंत म्हणतात कर्मयोगी कर्मांच्या फळांचा त्याग करून भगवत प्राप्ती रूप परमशांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळामध्ये आसक्त होऊन बद्ध होतो, इथेच अडकून राहतो. आपल्याला स्वतः आत्मबोध करायचंय का याच बंधनामध्ये अडकून कधी सुख कधी दुःख असा पावसाळा आणि उन्हाळा पाहत बसायचं? प्रत्येकाने विचार करण्याची आवश्यकता आहे. माणसाला वाटतं धनार्जन करून व्यवहारिक गोष्टींचा संग्रह करून पादार्थिक गोष्टींचा समूह गोळा करून दुःखाचा नाश होणार आहे. अरे सुख आणि दुःख हे मनाचे विषय आहेत. बाहेरच्या गोष्टींचं उपकरणांचं संयोग करून काही होणार नाहीये. त्या क्षणभर सुख देणाऱ्या आहेत. पंखा चालू नाही केला, खूप गरम होते म्हणून पंखा चालू केला 5 वरती, चांगलं वाटतंय. पंखाच नसेल गपचूप तसंच बसलं तर चांगलं वाटत नाही थोड्या वेळानंतर. धैर्य ठेवण्याची आवश्यकता आहे. अपेक्षांचा सर्वतः त्याग करण्याची आवश्यकता आहे. जो कामना ठेवणारा माणूस आहे तो बद्ध होऊन याच संसारामध्ये जगामध्ये मृत्यू लोकामध्ये वावरत असतो. कर्माचा गणित समजण्याची प्रचंड आवश्यकता आहे. कर्माचा गणित न समजल्यामुळे लोक नाना प्रकारचे सर्व ढोंग करतात. कामाचा मूळ स्वरूप बाजूला ठेवून भलतंच दुसरं काहीतरी करत राहतो. सध्या गणपतीची स्थापना झालेली आहे. भाद्रपद महिन्यामध्ये गणपतींचं आगमन झालेलं. गणपती उत्सव करण्यामागचा विशेष हेतू लोकमान्य टिळकांचा ज्यांनी सुरू केला आहे तो असा होता की लोकांनी एकत्रित यायला पाहिजे. त्या काळामध्ये लोकांनी एकत्रित येण्यामध्ये बंदी होती. इंग्रज शासन खूप जुल्म करणारा होता. त्यामुळे टिळकांनी हा सांप्रदायिक मार्ग काढला, पारंपरिक मार्ग काढला, देवपूजनाचा मार्ग काढला.
या मार्गामध्ये आवश्यक हे आहे की लोक जाणून बुजून एकत्र येऊन तत्वज्ञानाबद्दल, आत्मबोधाबद्दल, समाजामध्ये समरसताबद्दल त्यांनी एकत्रित येऊन चर्चा करण्याची आवश्यकता आहे. आज यांचं स्वरूप किती विकृत झालेलं आहे. अनेक ठिकाणी मंडळ तर आहेत, पण कुठल्या प्रकारचे गाणे वाजतात, कशा प्रकारची पूजा पद्धतीचं पालन होतं, कोणाला नावं ठेवण्यासाठी सांगत नाहीये, पण जे आपल्या डोळ्यांना दिसतं, किती पूजा पद्धती आपण शास्त्र संमत पद्धतीने करतो. विचार करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा माणसं शास्त्र संमत कर्म करत नाही, काहीतरी आसक्ती ठेवून, इच्छा ठेवून, गणपतीने मला हे द्यावं म्हणून मी त्याची ही पूजा करतोय, आसक्ती ठेवून केली जाणारी कर्मे माणसाला बद्ध करतात. अंतःकरण ज्याच्या ताब्यामध्ये आहे असा सांख्य योगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होता 9 दरवाज्यांच्या या शरीर रूपी घरामध्ये सर्व कर्मांचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंदघन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये स्थित राहतो. आधीपर्यंत म्हणजे या श्लोकाच्या आधीपर्यंत भगवंतांनी कर्मयोगाबद्दल विशेष सांगितलं. एक फक्त सांख्य योगाचा श्लोक सांगितला की तो पाहता, खाता, पिता, झोपता सर्व काही आपाप मायेच्या त्रिगुणात्मकी स्वरूपामध्ये सगळं होत आहे, मी काहीच करत नाही अशी त्याची भावना असते. इथे वर्णन करतात की सांख्य योगाचा आचरण असा असतो की कर्म करणारा किंवा करविणारा हा माझं शरीर नाहीये. नवद्वारांचा जो हा शरीर आहे, या शरीरामध्ये मनाने कर्मांचा त्याग केल्याने, मनाने कर्मांचा त्याग केल्यानंतर एकमेव कर्तव्य कर्म ज्याच्यामध्ये सांख्य योगी रत असतो ते म्हणजे समत्व योगाने, समत्व बुद्धीने भगवंतामध्ये एकरूप राहतो. भगवंतामध्ये एकरूप राहून आणि सर्व प्रकारे कर्मांचा मनाने त्याग करून सांख्य योगी सच्चिदानंदघन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये स्थित राहतो. व्यवहारिकरित्या कुठल्याही कर्मामध्ये न अडकल्यामुळे तो परम शांतीमध्ये, परम आनंदामध्ये विचरत असतो. पण हे मार्ग कठीण आहे. हे मार्ग कठीण असल्यामुळे भगवंतांनी अर्जुनाला कर्म करून, फळांचा त्याग करून आसक्ती रहित होण्याचा उपदेश आणि आग्रह केलेला आहे. वर्णन करतात परमेश्वर मनुष्यांचे करते पण कर्मे किंवा कर्मफलांशी संयोग उत्पन्न करत नाही. ही टिप्पणी त्या लोकांसाठी आहे जे लोक वारंवार देवाला शिव्या घालण्यामध्ये काहीच कमी सोडत नाही. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. कर्म होण्यामध्ये, कर्माचा फळ आणण्यामध्ये किंवा या दोन्हीच्या संयोगामध्ये परमात्म्याचा किंचित मात्र सुद्धा हात नाहीये. प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये जर पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी नाक खुपसायला सुरुवात केली तर त्यांना त्यांच्याकडून त्यांची कामे होणार आहे का? तसे भगवंताला काही अशक्य नाही हे खरं आहे. पण आपल्या आपल्या कर्मानुसार आपले आपले ते फळ येतात. एखादा कर्म फलीभूत होण्यासाठी 5 करण कुठले आहेत याची आपण मागे 2दा चर्चा केली आहे आणि विस्तृत चर्चा आपण शेवटीच्या अध्यायामध्ये जिथे भगवंतांनी वर्णन केलेलं आहे तिथे पाहणार आहोत. त्यामुळे एखादं काम झालं किंवा नाही झालं, एखादी गोष्ट आपल्या मनाच्या अनुकूल झाली किंवा प्रतिकूल झाली, त्याच्यामध्ये भगवंताचा किंचित मात्र सुद्धा हात नाही. हा, तुम्ही भगवंताला आवाहन केलं,
भगवंताच्या आधीन सर्व सोडून दिलं तर संतांच्या जीवनाच्या प्रमाणे आपल्याही जीवनामध्ये भगवंत तो काम करतात. जनाबाईची घट्टी त्याने पिसलेली आहे. कर्माचा खिचडा काढण्यासाठी ते आले. तुकाराम महाराजांच्या घरामध्ये काम करण्यासाठी आलेले. पण त्याच्यासाठी आवश्यक हे आहे की सर्व कर्मबंधनांना त्यागून भगवंतामध्ये एकरूप होणाऱ्यासाठी ही गोष्ट आहे. व्यावहारिकतेमध्ये वावरणाऱ्या सर्वांसाठी ही महत्वपूर्ण टिप्पणी आहे. भगवंत म्हणतात मनुष्यांचे जे कर्तेपण आहे, कर्म आहेत किंवा कर्माच्या फळांचा संयोग आहे, या कशामध्येही माझा हात नाही. तर प्रकृतीच खेळ करीत आहे असे असते. सुरुवातीला आपण पाहिलेला आहे त्रिगुणमयी माया पंचतत्वाने बनलेल्या आपल्या शरीरामध्ये असणारं आपलं मन, बुद्धी, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, त्यांचे 5 निरनिराळे विषय, सगळ्यांच्या समन्वयाने 33चा आकडा येतो. या 33 गोष्टींच्या परम्युटेशन कॉम्बिनेशनने जे काही घडत आहे ते त्रिगुणात्मकी मायाचा खेळ आहे. आपण ड्रिल मशीनचं उदाहरण वारंवार पाहिलेलं आहे. ड्रिल मशीन मध्ये कशा प्रकारचे फीचर्स असले पाहिजे ही व्यावहारिकता आहे. कितीही भारी ड्रिल मशीन असली त्याच्यामध्ये विजेचा कनेक्शन नसेल तर ती चालणारी नाहीये. फ्रीजचा मूळ काम गोष्टी थंड करण्याचा आहे. डबल डेकर फ्रीज आणा, डीप फ्रीजर आणा, छोटा फ्रीज आणा, मोठा फ्रीज आणा, कुठल्याही प्रकारच्या फ्रीज मध्ये वीजचा कनेक्शन असेल तर तो थंड करणार नाही, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक फीचर्सना जगणार नाही. पण वीज असल्यामुळे एखादी ड्रिल मशीन त्याला जो ऑपरेट करणार आहे तो जाऊन एखादा त्याचा खून करतो तर त्यात विजेचा दोष आहे का? त्यात विजेचा काहीच दोष नाही. विजेचं काम आहे त्या ड्रिल मशीनला ऊर्जा सप्लाय करण्याचा. त्याचा उपयोग कशा प्रकारचा होतोय त्याच्या प्रकारे सगळ्या गोष्टी ठरतात. उपयोग मध्ये आणणारा त्याचा जो ऑपरेटर आहे, त्याची जी बुद्धी आहे, त्याच्या जी मनाची इच्छा आहे ते महत्वपूर्ण आहे. या 33 घटकांमध्ये मन आणि बुद्धीचा संयोग सांगितलेला आहे. आपल्याकडे जे संसाधन उपलब्ध आहेत, पंचतत्वाने उपलब्ध असलेला बनलेला हा शरीर आहे, 5 कर्मेंद्रिय आहे, 5 ज्ञानेंद्रिय आहे, त्यांचे वेगवेगळे 5 विषय आहेत. या सगळ्याचं संयोग हे प्रकृतीचं काम आहे, मायेचं काम आहे. त्यामुळे एखाद्याला जोरात कानाखाली आवाज काढली ते ओ माय गॉड पिक्चर सारखं आणि मेने नाही ऍक्ट ऑफ गॉड आहे असं म्हणणं योग्य नाही. अज्ञानाचं साक्षात ते उदाहरण आहे. ज्ञानवान व्यक्ती ही गोष्ट समजतो की कर्मांमध्ये प्रवर्तनामध्ये मायेचं काम. विशुद्ध चैतन्य तत्व भगवंताचं स्वरूप आहे. भगवंताचं स्वरूप विजेसारखं आहे. पुढे वर्णन करतात सर्वव्यापी परमेश्वरही कोणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही. ते तर आई वडिलांची माया असते, पोरांनी नुकसान केलं तर भरून काढतात. अरे ज्या कर्म बंधनाला भगवान स्वतः मानव देहामध्ये अपवाद नाही तर हम किस खेत की मूली है. भगवंतांचं एक उदाहरण आहे. रामावतारामध्ये भगवंतांनी वालीची सहायता सुग्रीवची सहायता करण्यासाठी वालीचा लपून वध केला होता. लपून वध केल्याच्या मागे कारण असा होता की वालीने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून वरदान प्राप्त केलं होतं. त्या वरदानाच्या अनुसार त्याच्या समोर येणारा व्यक्ती त्याची निम्मी शक्ती त्याला प्राप्त व्हायची. वालीच्या या
प्राप्तीमुळे, या शक्तीमुळे भगवंत सर्व शक्तिमान असले तरी ते नरलीला करत होते. नरलीला करत असल्यामुळे भगवंत लपून छपून त्याचा वध करतात. त्याच्या मागे पण कारण असं आहे, भगवान क्षत्रिय परंपरेमध्ये अवतरले होते, राजकुमार होते. अनुशासन आणि शासन करणं हे त्यांचं कर्तव्य कर्म होतं. वालीने सुग्रीवची गैरसमजूत म्हणून, ते गैरसमजुतीच्या अंतर्गत तिची बायकोचं वरण करण्याचं दुष्कर्म केलं होतं. त्याला राज्यातून हाकलून लावण्याचं दुष्कर्म केलं होतं. भगवंत राजकुमार आहेत, क्षत्रिय आहेत, शासन अनुशासन करणं त्यांचं कर्तव्य कर्म आहे. वनामध्ये आल्यानंतर अनुशासन करण्याच्या अंतर्गत त्याने वानराला सुग्रीवची सहायता केली. सहायता केले असता कर्तव्य कर्माचं पालन जरी केलं तरी लपून छपून केलं. लपून छपून केल्यामुळे कृष्ण अवतारामध्ये जेव्हा भगवंत अवतरतात, 125 वर्षांचा आयुष्य पूर्ण करून 56 कोटी यदुवंशी एकमेकाला श्रापांच्या 3 श्रापांच्या अंतर्गत एकमेकाला मारून टाकतात. बलदेवभय्य भगवंताला नमस्कार करून शेषनागचा रूप धारण करून द्वारिकेच्या समुद्रामध्ये विलीन होतात. भगवंत संध्याकाळची वेळा असते, झाडाखाली पाय वर करून बसलेले असतात, एका पायावर दुसरं पाय ठेवून. भगवंताचे चरण कमल अत्यंत नाजूक आहेत, कोमल आहेत, लाल रंगाचे आहेत. एक विषाद असतो, निषाद असतो, केवट शिकार करण्यासाठी आलेला असतो. एका मासाला पाण्यामध्ये पकडल्यानंतर त्याला फाडून बघतो तेव्हा त्याच्यामध्ये कील सारखं त्याला सापडतं. त्या कथेच्या डिटेल मध्ये जात नाही. ते कील श्रापित कील असतं. यदुवंशाचा नाश होण्याचा श्रापाचा तो कील असतो, लोखंडी तुकडा असतो. त्याला वाटतं हे खूप टोकेदार आहे, चांगलं आहे. एखादं आपण जेव्हा शिकार करू तेव्हा योग्यरित्या ह्याचा उपयोग होईल, त्यामुळे बाणाच्या वरती तो लावतो. भगवंताचं चरण कमल अर्ध झाकलेलं असतं. झाकलेले असतात त्या केवटला असं वाटतं, त्या ईशातला असं वाटतं हे तर हरिण मृग आहे, पाणी पिण्याची चेष्टा करतोय. त्याच्यावरती तो लक्ष साधतो. लक्ष साधल्यामुळे तो जो बाण आहे ज्याच्यावरती ते कीलचा तुकडा आहे, शापित कीलचा, ते भगवंताच्या चरण कमलामध्ये येऊन लागतं. चरण कमलामध्ये येऊन लागून आल्यानंतर तो पाहायला येतो. पाहायला आल्यानंतर पाहतो भगवंताला बाण लागलेला आहे. भगवंताचं स्वरूप तर तो जाणत नाही, पण कोणा माणसाला आपल्यामुळे बाण लागला म्हणून क्षमा याचना करतो. क्षमा याचना केली असता भगवंत त्याला खुलासा करतात. भगवंत म्हणतात, तू मागच्या जन्माचा वाली आहेस. मी मागच्या जन्मामध्ये रामावतारामध्ये प्रकट झालो होतो. मी तुला लपून मारलं होतं, त्यामुळे तुझ्याकडून न कळत विधीच्या नियमानुसार तुझ्याकडून मला लपून छपून बाण मारण्यात आला. अरे जेव्हा भगवंत या नियमाला अपवाद नाहीये, या नैसर्गिक रित्या होणाऱ्या जगाच्या क्रमामध्ये त्याचा निर्माता जेव्हा अपवाद नाहीये, तर आपण कुठे लागून गेलो? त्यामुळे कर्म करताना अत्यंत सावधान होण्याची आवश्यकता आहे. आपण क्षणात खोटं बोलून जातो, अर्ध क्षणामध्ये खोटं बोलून जातो. स्वतःला गहाळ ठेवून आपण हे सगळं जीवन जगतोय. आपल्याला चतुर होण्याची आवश्यकता, तात्विकरित्या ज्ञानवान होऊन कर्म करण्याची आवश्यकता आहे. आपण केलेला कुठलाही छोट्यातला छोटा कर्म सुद्धा वाया जात नाही. चांगल्या कर्मांचा परिणाम सुख आहे, वाईट कर्मांचा परिणाम दुःख आहे. बँक बॅलन्स सारखा हा गणित नाही.
याची आपण आधी चर्चा केलेली आहे. 10 चांगले कर्म केले, 5 वाईट कर्म केले, म्हणून 10 चांगले वजा 5 वाईट इज इक्वल टू 5 चांगले असा गणित होत नाही. 10 चांगले कर्म केले असतात त्याचा 10 कर्मांचा सुख भोगावा लागतो. त्या सुखाची सायकल झाल्यानंतर 5 वाईट कर्मांचा दुःख भोगावा लागतो. प्रारब्धाच्या आपल्याच कर्मांच्या या खेळामध्ये आपण फसलेलो आहोत. याच्याच परिणामवश आताच्या क्षणी कितीही वाईट कर्म करणारा माणूस सुखात नांदतो. जेव्हा आपण हे पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं, अरे हे काय, त्याच्या प्रारब्धाच्या त्याच्याच कर्मांच्या चांगल्या कुठल्या तरी काळच्या कर्मांच्या फलीरूप तो ते सुख भोगत आहे. त्याचा तो काळ संपल्यानंतर त्याचा दुष्काळ चालू होतो. त्याच्या आयुष्याच्या त्या दुष्काळामध्ये कितीही चांगले कर्म केले तरी जोपर्यंत त्याचे ते प्रारब्ध रूपी कर्म भोगून होत नाही तोपर्यंत त्याला काहीही फायदा होत नाही. त्यामुळे कितीही चांगला माणूस आहे पण त्याची वेळ वाईट आहे जे आपण म्हणतो, हे त्याच्या प्रारब्धाच्या कर्मांचा फळ तो भोगत असतो. आपल्या कर्मांच्या या बंधनाच्या सायकल मध्ये आपण वावरत असतो. भगवंत म्हणतात, सर्वव्यापी परमेश्वरही कोणाचेही पाप कर्म किंवा पुण्य कर्म स्वतःकडे घेत नाही. स्वतः सुद्धा तो त्याच्यामध्ये अपवादात्मक नाही, परंतु अज्ञानाने ज्ञान झाकले आहे अशी गोष्ट. त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात, मायेच्या अधीन होतात. परंतु ज्यांचे ते अज्ञान परमात्म ज्ञानाने नाहीसे झालेले आहे, असे त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंदघन परमात्म्याला प्रकाशित करतात. आपल्याला आचार्य चरणांकडून प्राप्त झालेला हा ज्ञान, अर्जुन आणि भगवंताच्या संवादातून प्राप्त झालेला हा ज्ञान त्या आत्मरूपी तत्वाला प्रकाशित करतो. विवेकवान होण्यासाठी सत्संगाची आवश्यकता आहे. वारंवार वर्णन झालेलं आहे, सत्संग रूपी झाडूने मनाची स्वच्छता रोज आवश्यक आहे. शुगरच्या पेशंटला, डायबिटिक पेशंटला जेवण नाही दिलं तर त्याचा हायपोग्लायसेमिया होऊन जातो, त्रास होतो. तशाच प्रकारे सत्संगाने विहीन असलेले, सत्संग रहित असलेल्यांचं जीवन नरक समान आहे. या जगाच्या बंधनामध्ये ते फसलेले. याने मला मान केलं, याने माझा अपमान केलं, हे मला लक्ष देत आहेत, हे माझ्याकडे लक्ष देत नाही, या गोष्टींमध्ये तो फसलेला असतो. आजचा काळ तर असा आहे की तुमच्या पोटाचे मूल सुद्धा तुमच्याकडे पाहत नाही. पेपरला, न्यूजला आपण अनेक घटना पाहतो. जगामध्ये कोणी आपला नाहीये. अनंत अनंत काळापासून एक ज्याचा आपला नाता आहे तो म्हणजे परमात्म्याचा. आत्मारूप आपण स्वतःला जाणून परमात्म्यामध्ये विलीन करणं हे जीवनाचं उद्दिष्ट. आत्म्याचा लिंग नसतो, आत्म्याचा वय होत नाही, आत्मा कुठल्याही प्रकारे त्याचा नाश होत नाही. कोणाला माहित, आज आपण ज्यांचे चिरंजीव आहोत, 4-8 जन्माआधी आपण त्यांचे आई किंवा वडील असो. ज्ञानी पुरुष अशा प्रकारचा मोह ठेवत नाही, हे भगवंताने अर्जुनाला 2ऱ्या आणि 3ऱ्या अध्यायामध्ये वारंवार सांगितले. जे ज्ञानी पुरुष आहे, परम ज्ञानाने परिपूर्ण आहेत, भगवंत म्हणतात, हे अर्जुना, ते त्यांचं ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंदघन परमात्म्याला प्रकाशित करतात. हे रंग, हे देवाचं फोटो आहे. कोणी आपल्याला सांगितल्यानंतर कळणार हा देवाचा फोटो. कोणी म्हणेल नाही हा दानवचा फोटो आहे, तर आपल्या काय आपण त्याला तर्क करणार आहोत? उतर्क करणाऱ्याचं काय तर्क करणार आहोत? चतुर्भुज नारायण रूप काय शास्त्रामध्ये, श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे.
शेषनागवरती झोपणाऱ्या नारायणाचं, क्षीरसागरामध्ये शयन करणाऱ्या नारायणाचं वर्णन केलंय. शांताकारं भुजगशयनं, शांत आकार आहे, भुजगावरती झोपले. भुजग म्हणजे नाग होय. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम, नाभीमध्ये पद्माचं कमळ आहे. सुराणाम ईश्वर सुरेश, सर्व जीवांचा तो ईश्वर आहे असं वर्णन केलेलं आहे. त्या वर्णनाप्रमाणेच आपण चित्र बनवलेलं आहे. पण ज्याला तो त्या श्लोकाचं ज्ञान नाहीये, त्या स्वरूपाचं ज्ञान नाहीये, आणि तो जर का येऊन म्हणत असेल नाही हा स्वरूप मिथ्या आहे, तो अज्ञानामध्ये आहे. भगवंत म्हणतात त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्याला यथार्थ कळतंय. जशा प्रकारे सूर्य एखाद्या गोष्टीवरती प्रकाश टाकून त्याला प्रकाशित करतो, तशाच प्रकारे तत्वज्ञानाच्या या ज्ञानाने आत्मारूपी परमतत्वाचं माणूस दर्शन करतो. आणि याचं दर्शन करणेच हेच जीवनाचं परम उद्दिष्ट आहे. महानुभावांनी वर्णन केलंय. इन 2 words they have explained what is the purpose of life. Knowing self is the purpose of life. पुढे वर्णन करतात, ज्यांचे मन व बुद्धी तद्रूप झालेले आहेत. तद्रूप म्हणजे कशा प्रकारे, वरील सांगितल्याप्रमाणे. आणि सच्चिदानंदघन परमात्म्यातच ज्यांचे नित्य ऐक्य झालेले आहे, असे ईश्वर परायण पुरुष ज्ञानी जन ज्ञानाने पाप रहित होऊन परमगतीला प्राप्त होतात. 84 लक्ष योनींमध्ये भटकणारा माणूस, whether you may believe in reincarnation or not, but it happens. We may not believe in many other things, but they exist. Not necessarily we must know everything. We must have the decency, the courage and simplicity to accept that we don't know certain things. ज्ञानाचा एक नियम आहे. आजपर्यंत जगामध्ये जेवढं ज्ञान आहे त्याचं आजपर्यंतच्या मानवतेला 2% सुद्धा माहित नाही. आजपर्यंतच्या मानवतेला जेवढं ज्ञान माहिती आहे त्या 2% पैकी 2% फक्त आजच्या पिढीला माहिती आहे. जेवढं या आजच्या पिढीला माहिती आहे त्याच्यामधला कुठला तरी एक क्षेत्र आहे जो फक्त सगळ्या ज्ञानाचा 2%. त्या क्षेत्रामधल्या विविध विद्वानांना, कुठल्याही एका विद्वानांना घेतलं तर त्या क्षेत्रामधलं जेवढं ज्ञान आहे त्याचं 2% त्या विद्वानाला ठाऊक आहे. त्या 2% त्या विद्वानाला ठाऊक आहे. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला कदाचित त्याचा सुद्धा फक्त 2% ठाऊक आहे. जे आपल्याला आजपर्यंत 2% ठाऊक आहे त्याच्यापैकी फक्त 2% आपण आपल्या जीवनामध्ये उपयोगात आणतो. ज्ञान अनंत आहे, त्यामुळे हे समजण्याची आवश्यकता आहे की आपला ज्ञान आपल्याला या माध्यमातून प्रफुल्लित करायचं आहे, अज्ञानाला दूर करायचं आहे. अज्ञानाचा स्वतःचा काहीच अस्तित्व नाहीये. ज्ञानाचा लोप असणे म्हणजे अज्ञान आहे. जशा प्रकारे अंधकाराची कुठली डेफिनेशन नाहीये, परिभाषा नाहीये. उजेड नसल्याने अंधकार होतो, उजेड असणं हे अस्तित्वाची गोष्ट आहे. उजेड नसणं यालाच अंधकार म्हटलेलं आहे. तशाच प्रकारे ज्ञान नसणं याला अज्ञान म्हटलेलं आहे. त्यामुळे ज्ञानवान होऊन स्वयंप्रकाशित होण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारे जो या ज्ञानाने प्रकाशित झालेला आहे तो मन व बुद्धी या अनुसार वागवतो आणि सच्चिदानंदघन परमात्म्यातच ज्याचे नित्य नित्य ऐक्य झालेले आहे असा तो ईश्वर परायण जीव पाप रहित होऊन परमगतीला प्राप्त होतो. भगवंत वर्णन करतात ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेला, तो ब्राह्मण असो, गाय, हत्ती, कुत्रा, चांडाल या सर्वांना समदृष्टीने पाहतो. ज्ञानवान भगवंताचा साक्षात्कार झालेल्या व्यक्तीचे हे 2 अत्यंत महत्वाचे गुणवैभव सांगितलेले.
पहिली गोष्ट सांगितली आहे, विद्याने युक्त आहे आणि विनयाने युक्त आहे. त्यामुळे आपल्याकडे मराठीमध्ये आपण आधी पण याची चर्चा केली आहे, विद्या विनयाने शोभते. विद्येचा दान होऊ शकतो, व्यापार होऊ शकत नाही. व्यापार झाल्यामुळे त्या विद्येसोबत विनय नाहीये. एखादी गोष्ट आपल्याला दान स्वरूपात प्राप्त झाल्यानंतर त्याचा आपण कधीच माज करत नाही. आपण विनम्र राहतो, मला ही कोणीतरी दिलेली आहे, कष्टाने अर्जित केलेली आहे, प्राप्त केलेली आहे, मिळवलेली आहे. हे फक्त व्याख्यान म्हणून बरे. तसं असलं असतं तर माणसाने अपयश कधी आयुष्यात पाहिलंच नसतं. करता करविता भगवंत आहे. गुण गुणांमध्ये वावरत असतात. विद्यावान लोक, खऱ्या अर्थाने विद्यावान लोक आत्म्यातून आत्म्यामध्ये वावरत असतात आणि त्या आत्मरूपी परमात्मरूपी अंशाला सगळ्यांमध्ये समदर्शी ते दर्शन करतात. वर्णन केलंय, ब्राह्मण असो, गौमाता असो, हत्ती असो, कुत्रा असो, इथपर्यंत चांडाल असो असं वर्णन केलंय. विद्या विनय संपने ब्राह्मणे गवी हस्तिनी सुनीचैव स्वपाकेच पंडिताः समदर्शिनः. यापैकी कोणीही असेल त्याला परमात्म्याचा अंश दिसतो. दात पण माझे आहेत, जिव्हा पण माझी आहे, बोट पण माझा आहे, हृदय पण माझा आहे. शरीर प्रमाणे सगळ्यांना आपला जो समजतो आणि विनम्रपणे समजतो. व्यावहारिक दृष्ट्या ढोंग करण्यासाठी नाही, हे तर आमचेच आहेत, ते तर आमचेच आहेत, प्रत्येकाला नातं जोडून टाकतात. तत्वज्ञानाची दृष्टी ठेवून सर्वांमध्ये भगवंताचं दर्शन करणारा तो असतो. विनम्रता पूर्ण असतो, क्रोध करणारा नसतो. आपण स्वतःवरती कधी क्रोध करतो का? नाही. का करत नाही? स्वतःला क्रोध केल्याने त्रास होणार आहे, पण दुसऱ्यांवरती का करतो? दुसऱ्यामध्ये पण तोच परमात्म्याचा अंश आहे जो माझ्यामध्ये आहे, जो या प्रकारे दर्शन करतो, ज्या या ज्ञानाला ठेवणार आहे तो परम वैभवशाली, तो खरा ज्ञानी आहे. आजचा हा सगळा ज्ञान बदलणारा आहे. तत्वज्ञान अविनाशी आहे. राजविद्या राजगुह्य नावाच्या 9व्या अध्यायामध्ये याची विस्तृत चर्चा सांगितली. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ दिस इटर्नल नॉलेज. वर्णन करतात, ज्यांचे मन समभावात स्थिर झाले आहे त्यांनी या जन्मीत संपूर्ण संसार जिंकलाय. समभावना आवश्यक आहे. कर्मयोगाची चर्चा करताना, ज्ञान योगाची चर्चा करताना समत्व बुद्धीचं आपण अवलोकन केलेलं आहे. सर्दी किंवा गरमी, सुख किंवा दुःख, चांगलं किंवा वाईट, मान किंवा अपमान, जय किंवा पराजय, या सगळ्या परिस्थितीमध्ये समबुद्धी ठेवणारा. पण त्याने ही बुद्धी का ठेवायची आहे? विजयाने जो अहंकारित झाला, पराजयाने जो नाराज झाला, असा तो कर्मबंधनात अडकतो. कर्मांचा बंधन आपल्या जीवनाच्या मूल उद्दिष्टापासून आपल्याला भटकवणार आहे. If we know the reason, if we know the purpose of why and how we have to be in the situation of being a akarma by doing all karma, we will never get entangled. भगवंत म्हणतात, ज्यांचे मन समभावामध्ये स्थिर झाले, समत्व बुद्धीने युक्त आहेत, त्यांनी या जन्मामध्ये संपूर्ण संसार जिंकलेला आहे. त्याच्यासाठी अजिंक्य काहीच नाही. कारण सच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष आणि सम आहे. भगवंताकडे चालाकी नाही चालत. या जगामध्ये तुम्हाला बेल मिळू शकते, पण त्या कोर्टामध्ये यमराजाच्या खटल्यामध्ये कोणाला मुक्ती नाहीये.
कर्म केल्याने त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे. ऍज यू सो सो शॅल यू रीप. जसा तुम्ही पेरणार आहात, जसा तुम्ही बोलणार आहात, तशीच तुम्हाला पेरणी भेटणार आहे. याच्यात काही अपवाद नाही. वर्णन करतात कारण सच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष आणि सम आहे. नो पार्शलिटी, नो पार्शलिटी. राजा हो या रंग, सगळ्यांना समत्वाने न्याय केले. आणि त्यामुळे ब्राह्मणांची रक्षा करण्यासाठी जेव्हा देव अवतरतो तेव्हा अहिल्यासारखी चतुर्थ वर्णातली असली तरी तिचा कल्याण, अहिल्या नाही, शबरी सारखी भील कन्या असली तरी तिचा कल्याण पण भगवंत करतात. ज्या चरणांनी अहिल्याला तारलेला आहे तेच चरण शबरीच्या दाराला चालून गेलेले आहेत. भगवंताकडे भेद नाहीये. भेद बुद्धी हे पापाचं कारण आहे. वर्णन पुढे केलेलं आहे. भगवंत म्हणतात सच्चिदानंद घन परमात्मा स्वरूप निर्दोष आहे, सम आहे. म्हणून ते सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये स्थित असतात. जसा इनपुट असणार आहे तसाच आउटपुट असणार आहे. इनपुट मध्ये खोट केल्याने आउटपुट कधीच यथार्थ येऊ शकत नाही. मी गफला केल्याने 4 पैसे जादा भेटणार आहे, तत्काळ सुख भेटेल पण चिरकाळ त्रास होणार आहे. वर्णन करतात जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होतो. भगवंताची डिप्लोमसी पुन्हा आपल्याला बघायला भेटते. एकीकडे समरसता ठेवणारा स्थितप्रज्ञ असणाऱ्याचं लक्षण सांगितल्यानंतर कसं तो सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये स्थिर असतो हे सांगितलंय. लगेच दुसऱ्या श्लोकामध्ये जो याच्या विपरीत बुद्धी ठेवतो, जो मायेच्या अधीन आहे, जो व्यक्ती प्रिय वस्तू मिळाल्यानंतर आनंदित होत नाही, अप्रिय वस्तू आनंदित होतो आणि अप्रिय वस्तू मिळाल्यानंतर दुःखी होतो, तो अडकणार आहे. प्रिय वस्तू मिळाल्यानंतर जो आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू मिळाल्यानंतरही तो उद्विग्न होत नाही, अशा त्याला स्थितप्रज्ञ सांगितलेलं आहे, स्थिर बुद्धी असलेला सांगितलंय. आणि असा तो स्थिर बुद्धी असलेला संशय रहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यामध्ये एकी भावनेने नित्य स्थित असतो. असे अनेक संत मंडळी आपल्याला बघायला भेटतील. संत एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये गोदावरीमध्ये स्नान करून आले असता एक माणूस त्यांच्यावर थुंकतो. एकदा थुंकतो, दोनदा थुंकतो, अनेक वेळा थुंकतो. वारंवार ते स्नान करून येतात, रागाला जात नाही. इथे काय बे म्हणलं तर काय काय बे, 2 देऊ का कानाखाली, इथपर्यंत आपली तयारी असते. याचा अर्थ आपल्याला कोणी मारायला आला तर मार खाऊन घ्यावं असंही नाही. एकनाथ महाराजांच्या कथेमध्ये वारंवार गोदावरीचं स्नान केल्यानंतर थुकणारा माणूस थकतो. आचार्य संत लोक आचरणाने शिकवतात, प्रश्न करतात, त्याने उत्तर दिलाय. महाराज तुम्ही नाराज झाले नाही, तुम्हाला राग आला नाही? ते म्हणे तसं तर मी गोदावरीमध्ये रोज एकचदा स्नान करत होतो. तू माझ्यावरती एवढ्यांदा थुकल्यामुळे मी एवढ्यांदा स्नान केलं. पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं मला फळ भेटले. पाण्याचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. पाण्याचा ग्लास आहे, पाण्याने अर्धा भरलेला आहे. एक व्यक्तीचा दृष्टिकोन आहे पाण्याने अर्धाच भरलेला आहे. दुसऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन आहे अर्धा रिकामा आहे. तिसऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन आहे अर्धा पाण्याने भरलाय, अर्धा वाऱ्याने भरलेला आहे. दृष्टिकोनाची खूप महिमा आहे. सर्वत्र सच्चिदानंद घन परमात्म्याचं दर्शन केल्याने समत्व बुद्धीचा जीवनामध्ये पालन केल्याने माणूस नेहमी ब्रह्मवेत्ता राहतो. अनासक्त असा तो पुरुष, सुख दुःखाने न भटकणारा, मान अपमानाने न फरक पडून घेणारा असा तो परब्रह्म परमात्म्यामध्ये एकी भावनेने स्थित असतो. या शृंखलेमध्ये वर्णन करताना भगवंत म्हणतात, 5 मिनिट वेळा, या शृंखलेमध्ये वर्णन करताना
ते म्हणतात ज्याच्या अंतःकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते, असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो. आपण त्या राजाची आणि त्या फक्कडची कथा बघितली होती. लोखंडाचा तो महल बांधतो, माझा वध होईल, मला कोणीतरी मारून टाकेल या भीतीने तो लोखंडाचा महल बांधतो. केवळ दिवसातून 1 तास बाहेर यायचा, बाहेर बसलेला फक्कड बघून हसायचा त्याच्याकडे. कशाला हसतो रे विचारल्यानंतर म्हणाला, राजा हे महल का बांधलं, कोणी मला मारू नये. फक्कड उत्तर देतो, रोज मरायला लागले याच्यापेक्षा काय वेगळं आहे. लोखंडाच्या महलामध्ये श्वास घ्यायला बाहेर यावं लागतं तुम्हाला, रोज तुम्ही मरताय, काय मरणाला भीताय तुम्ही. पाहण्याचा दृष्टिकोन तसा असला पाहिजे ज्याच्या अंतःकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नाहीये. असा तो साधक आत्म्यात असलेल्या परमात्म्याच्या ध्यानामध्ये मदमग्न असतो आणि सात्विक आनंदाला प्राप्त होतो. त्यानंतर तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगामध्ये एकी भावनेने स्थित असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव करतो. त्यामुळे आपल्याकडे महापुरुषांनी जेव्हा जेव्हा समाधी घातलेली आहे तेव्हा परमानंदाला ते प्राप्त झाले. समाधीस्थ अशा जगती वासुदेव सद्गुरूंचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. समाधीस्थ असलेल्या महर्षी रमण यांचं उदाहरण माहिती आहे. आजच्या काळात पण वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये अनेक असे महात्मे, कुंभमेळ्याच्या वेळेस अनेक असे महात्मे बाहेरही येतात. साक्षात आम्ही त्यांचं दर्शन केलेलं आहे. समत्व योगाने युक्त असलेले, परमानंदामध्ये नेहमी रत असणारे अक्षय आनंदाला प्राप्त होतात. पुढे वर्णन केलंय, जे हे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत ते जरी विषय पुरुषांना सुखरूप वाटत असले तरी तेही दुःखालाच कारण होणार आहे. आईस्क्रीम खाल्ली, चांगलं वाटलं, परिणाम काय? सर्दी होणार ज्यादा अतिरेक केल्यामुळे. जगाच्या व्यवहारिकतेमुळे चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी ह्या नंतर वाईट ठरतात. लोकांना रमाईचा त्या क्षणाला आस्वाद घेताना काही वाटत नाही. व्यवहारिकतेच्या कुठल्याही गोष्टीला जादा केल्यामुळे आसक्ती निर्माण होते. त्या गोष्टीचं सुख भेटल्यानंतर जादा करायची इच्छा होते आणि कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्याने त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो. मात्र भगवंताच्या भक्तीचा अतिरेक झाल्याने परमानंदाची प्राप्ती होते. भगवंत म्हणतात इंद्रिय आणि विषयांच्या संयोगाने, इंद्रिय डोळ्याचा विषय काय? पाहणे, रील पाहण्यामध्ये मजा येते, आयुष्याचं महत्वाचं मोलाचं वेळ वाया जाते. जीभ ही भगवंताचं भजन करण्यासाठी दिलेली आहे, लोकांच्या मागे त्यांची बोलण्यासाठी नाही. इंद्रिय आणि विषय ज्यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग जरी त्या विषयी माणसांना, त्या भोगी माणसांना सुखरूप वाटत असले तरी दुःखालाच कारण ठरतात आणि ते अनित्य आहे. जी गोष्ट अनित्य आहे ती दुःख देणारी आहे. शरीर हा अनित्य आहे, आत्मा हा नित्य आहे. अनित्य शरीर सोडल्यानंतर दुःख होतो, आत्म्य रूप दर्शन केल्याने सुख किंवा आनंद होतो. बुद्धिमान माणसं हे अर्जुना, विवेकी पुरुष या गोष्टींमध्ये रमत नाही. अर्जुन या गोष्टींमध्ये फसला. हे माझे लोक, मी यांना कसं मारू हा विचार केल्यामुळे त्याला दुःखाची प्राप्ती झाली. पण मी धर्मासाठी युद्ध करत आहे, माझा कर्तव्य कर्म क्षत्रिय म्हणून युद्ध करण्याचा आहे, धर्माच्या बाजूने युद्ध करण्याचा आहे या बुद्धीने जर का तो, आणि हे मरणार किंवा मारणार हे शरीर आहे. आत्मा हा अविनाशी आणि नित्य तत्व आहे.
त्यामुळे भगवंत वारंवार म्हणतात, हे अर्जुना, महापुरुषांना तू जे सांगतोय ते शोभत नाही. पुढे वर्णन करतात, जो साधक या मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधीच, म्हणजे आपण रामराम होण्याच्या आधीच, काम क्रोधामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच खरा योगी होय आणि तोच खरा सुखी होय. तारुण्यामध्ये भरपूर सुखांचा उपभोग घेतल्यानंतर शरीराला, मनाला त्याची सवय होते. अवकाळानंतर, काही काळानंतर जेव्हा त्या गोष्टी प्राप्त होत नाही तेव्हा प्रचंड दुःख होतो. माणूस शरीरापेक्षा मनाने ज्यादा आजारी पडतो. भगवंताला चांगले आणि नवीन उमललेले फूल आणि पुष्प वाहण्यामध्ये जे आनंद आहे, ते वाळलेल्या फुलांनी वाहल्याने नाहीये. यथार्थ रूपाने स्वतःला भगवंताला समर्पित करण्याची आवश्यकता आहे. आणि ही आपली गरज आहे, भगवंताची नाही. भगवंताला सर्व कारणे कृष्णार्पण वस्तू केल्याने आपल्या मनाचा ओझा कमी होतो. संतांच्या चरित्रामध्ये वारंवार आपण उदाहरण पाहिलेले, जे स्वतःचं नाव करण्यामध्ये व्यस्त आहे ते जगाच्या पाठीवर कुठेच टिकत नाही. जे भगवंताचं नाव करण्यामध्ये, ते या जगामध्ये चिरकाल राहतात. का आपण 400-500 वर्षांनंतर आजही तुलसीदास गोस्वामींची रामचरितमानस वाचतो? का हा गीतेचं ज्ञान 5001 वर्षांआधी कायम आहे? जी गोष्ट नित्य आहे, ती कायम राहणारी आहे, ती परम सुखकारी आहे. हा तत्वज्ञान नित्य आहे. परमात्माचा अंश नित्य आहे. आत्मानुशासन या मार्गावर चालण्याचा पहिली पायरी आहे. आत्मानुशासन न असल्यामुळे आपल्याला दुःख प्राप्त होतो. भगवंत म्हणतात, जो शरीर संपण्याच्या आधी, आपली एक्सपायरी डेट येण्याच्या आधी काम आणि क्रोधाला जिंकलेला असतो. काम म्हणजे इच्छा, क्रोध म्हणजे राग. इच्छा पूर्ण झाली, त्याच्यामध्ये अजून आसक्ती निर्माण होते. इच्छा पूर्ण नाही झाली, क्रोध येतो. थोडक्यात जो या सुख आणि दुःखाच्या, चांगल्या किंवा वाईट, आवडणारा किंवा नावडणारा या द्वंद्वातून मुक्त झालेला आहे. बायकोने खिचडी दिली काय आणि पिझ्झा दिला काय, आनंद आहे. पण शास्त्र संमत असलं पाहिजे, हे बायकोचं कर्तव्य आहे. यथार्थ भोजन मध्ये दाल खिचडी देव, दूध देव, पंचपक्वान देव, 56 भोग देव, जे दिलं भगवंताचं प्रसाद आहे समजून शांतीत पावणे, वाद होत नाही. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट समत्वाच्या बुद्धीने ग्रहण करण्याची आहे. काल आपण पाहिलेलं आहे, प्रत्येक क्रिया ही हवन रूपी आहे, यज्ञ रूपी आहे. वर्णन करतात, ज्याने हा काम क्रोध शरीर संपण्याच्या आधी जिंकलेला आहे, त्याच्याने जो आवेग उत्पन्न होते, त्याला सहन करण्यामध्ये समर्थ जो आहे, तोच खरा योगी आहे. आजच्या चर्चेच्या सुरुवातीला आपण चर्चा केल्याप्रमाणे प्रत्येकाला साधू होण्याची आवश्यकता नाहीये, पण साधुतापूर्ण जीवन जगण्याची प्रत्येकाची आवश्यकता आहे. न जगल्याने त्याला दुःख होणार आहे. पुढे वर्णन करतात, जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी असतो, आत्म्यातच रमणारा आहे आणि आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो, असा तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यासह त्या ऐक्य भावाला प्राप्त झालेला सांख्य योगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो. पुढे वर्णन केलेलं आहे, ज्याचे सर्व पाप नष्ट झालेले आहेत, ज्याचे सर्व संशय ज्ञानामुळे नाहीसे झालेले, सगळे फिटलेले आहेत, जे प्राणी मात्राच्या कल्याणात तत्पर आहे आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे परमात्म्यामध्ये स्थित आहे,
ते ब्रह्मवेद, ते शांत ब्रह्माला प्राप्त होतात. हा कर्म संन्यास योग आहे. या अध्यायाच्या ऑलमोस्ट 50-60% पर्यंत भगवंतांनी कर्मयोगाचं वर्णन केलंय. कर्मयोग रूपी जो ज्ञान प्रकट होतो किंवा कर्म न करून परम कर्तव्य कर्म म्हणजे भगवत प्राप्तीचं स्थितप्रज्ञता पूर्ण ध्यान करणाऱ्यांचं जे गुणलक्षण सांगितलंय, जे वैशिष्ट्य सांगितलंय, ते कशा प्रकारच्या ब्रह्मज्ञानाला प्राप्त होऊन परमानंदाला परमसुखाला प्राप्त होतात, शेवटच्या भागामध्ये त्या संन्यास योगाचं विस्तृत वर्णन आहे. काम आणि क्रोध मावळलेले, मन जिंकलेले, परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात, त्यांना सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण असतो. त्याला घेणं देणं नाहीये, त्याला काहीच घेणं देणं नाहीये. मन लागो मेरो यार फकीरी में, मनाने ते तृप्त असतात. शेवटच्या 2 श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे, बाहेरच्या विषय भोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून देतात. अत्यंत प्रोफेशनल असलेल्या लोकांच्या जीवनामध्ये आपल्याला ही गीता यथार्थ रूपाने पाहायला भेटते. वॉरन बफेटचा जाता जाता एक उदाहरण देऊ इच्छिते. वॉरन बफेटला कोणी विचारलं, व्हॉट इज युअर ऑफिस आवर्स, व्हॉट टाइम डू यू फिनिश युअर ऑफिस, तुमचा कार्यालयीन वेळ किती वाजता संपतो? ते म्हणजे 6 वाजता, संध्याकाळी 6 वाजता. तर रिपोर्टरनी प्रश्न विचारला की कोणी 6 वाजेला 5 मिनिटं कमी असताना तुमच्याकडे कोणी $1 मिलियन एखादी डील घेऊन आला तर तुम्ही काय कराल? तो म्हणाला, जर त्याला $1 मिलियन किंमत असेल तर त्याला मी दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता माझं ऑफिस जेव्हा सुरू होतं तेव्हा बोलवणार. ते म्हणतात, इफ ही कम्स विथ $1 बिलियन, तो पुन्हा तेच म्हणतो, ज्याला त्या पैशाची किंमत आहे त्याला मी दुसऱ्या दिवशी बोलवणार. $1 मिलियन ही डील मी 5 मिनिटात करू शकत नाही. 6 वाजता माझ्या ऑफिसचा वेळ संपतो म्हणजे संपतो, मी घरी जाणार. घरी गेल्यानंतर 1 तास बायकोला देणार, अर्धा तास तिच्यासोबत वॉकिंग करायला जाणार. 8 वाजता फॅमिली डिनर टाइम आहे, तर फॅमिली डिनर टाइम सगळेजण आपापले फोन बंद करून जेवायला बसणार. जगातल्या धनाढ्यतम व्यक्तींच्या यादीमध्ये ज्याचं नाव आहे, पहिल्या नावावरती, पहिल्या रँक वरती, ज्याने अनेक वर्ष आपला नाव कायम ठेवला, अशा त्या वॉरन बफेटला जर का परिवाराकरिता वेळ भेटत असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा जादा व्यस्त आहात. ज्याला हे कळतंय की माझी व्यवहारिकता कुठे असली पाहिजे, माझा पारिवारिक माझा रोल कुठे असला पाहिजे. देयर मस्ट बी अ स्पेसिफिक अँड व्हेरी स्पेसिफिक लाईन. त्याच प्रकारे व्यवहारिकता आणि आत्मतत्वाच्या बोधामध्ये, व्यवहारिकता आणि परमात्म तत्वाचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लाईन असली पाहिजे. We must have an appointment with God. बाहेरच्या विषय भोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून द्यावे. शरीर संबंधी गोष्टी तेवढ्याच कराव्यात. दृष्टी भुवयांच्या मध्ये स्थिर करून, तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान. काल आपण पाहिलं, आत जाणारा प्राणवायू, बाहेर येणारा अपान वायू. सांख्य योगाचा हा दृष्टिकोन सांगितलेला आहे. बाहेरच्या विषयांना बाहेर ठेवलाय. नवद्वारांनी, नवछिद्रांनी असलेला हा शरीर. Yes, there are 9 openings in this body. या नवद्वाराच्या शरीराला या सगळे विषय बाहेरचे बाहेर ठेवले. दृष्टी भुवयांच्या मध्ये केली. नाकातून वाहणारे प्राण आणि अपान, प्राण आणि अपान सम केले. म्हणजे अर्धा श्वास, पूर्ण श्वास सोडला, अर्धा श्वास घेतला आणि अर्धा सोडला पुन्हा, आणि त्या स्थितीत राहिले. ज्यांनी हे करून इंद्रिय, मन व बुद्धी जिंकलेली आहे, असा मोक्ष तत्पर असणारा मुनी
म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करणारा, मोक्ष तत्पर असलेला मुनी, अशी इच्छा, भय आणि क्रोध यांनी रहित असलेला तो नेहमी मुक्तच आहे असं समजले पाहिजे. वर्णन करतात, माझा भक्त सर्व यज्ञ आणि तपांचा भोगता, सर्व लोकांच्या ईश्वरांचीही ईश्वर, प्राणी मात्रांचा सुहृद अर्थात स्वार्थ रहित, दयाळू आणि प्रेमी असे तत्वतः समजून शांतीला प्राप्त होतो. भगवंताला करता धरता मानून भोक्तारं यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. माझा भक्त सर्व यज्ञ तपांचा भोगता मला जाणतो, सर्व लोकांच्या ईश्वरांची मी ईश्वर आहे, प्राणी मात्रांचा सुहृद आहे. आपले आई वडील जेवढी काळजी आपली करतात तेवढे बाजूच्याची करणार नाही. पण राजा असो किंवा रंक असो, ब्राह्मण असो किंवा शूद्र असो, भगवंताला सगळे समान आहे. सर्व प्राण्यांचा तो सुहृद आहे. सुहृदम सर्वभूतानां. आणि स्वार्थ रहित जो दयाळू आहे, आपण दया स्वार्थापोटी दाखवतो, याच्याकडून मला फायदा भेटणार आहे म्हणून त्याच्याशी चांगला संबंध करतो. स्वार्थ रहित, भगवंताला प्राप्त अशी कुठलीही, अप्राप्त अशी कुठलीही गोष्ट नाही. भगवंत म्हणतात, स्वार्थ रहित, दयाळू आणि प्रेमी जो मला समजतो. हे वरचे कॅरेक्टरिस्टिक फीचर सांगितले. बीइंग द हेड ऑफ दिस फॅमिली ऑफ दिस युनिव्हर्स, असे जो तत्वतः मला जाणणारा आहे तो परम शांतीला प्राप्त होतो. हे अर्जुना, युद्ध केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे. कर्मयोग आणि सांख्य योग या योगांमध्ये कर्मयोग सोपा आहे. कुठलेही कर्म न करता मन आणि इंद्रियाला ताब्यामध्ये घेऊन भगवंताचं ध्यान करणं कठीण आहे. त्यामुळे भगवंत म्हणतात, कर्मयोग सोपा असल्यामुळे सर्व कर्मांना माझ्यामध्ये अर्पण कर. माझ्यामध्ये अर्पण केल्याने सर्व तपांचा, कर्मांचा, यज्ञांचा माझ्यामध्ये अर्पण केल्यानंतर मीच त्याचा भोगता आहे. सर्व ईश्वरांचा मी ईश्वर आहे. प्राणी मात्रांचा एकमेव सुहृद आहे. सुहृद म्हणजे चांगला विचार करणारा, शुभचिंतक, स्वार्थ रहित, सर्वांना दयाळूपणा दाखवणारा, प्रेम दाखवणारा असा मी, जो मला तत्वतः असा जाणतो, तो सर्व कर्माने मुक्त असतो. तो परम शांतीला प्राप्त होतो. शांती मृच्छति असं वर्णन केलं. या कर्म संन्यास योगानंतर आत्मसंयम योग सांगितलेला आहे. आपण वारंवार चर्चा केलेली आहे. कुठल्याही योगाचा अभ्यास करता, भगवत प्राप्तीसाठी, जीवनाचं उद्दिष्ट सार्थक करण्यासाठी कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग कशाचंही अनुपालन करण्याकरिता आवश्यक पहिली पायरी आहे आत्मसंयमाची. अरे इनपुटच घाण असेल तर आउटपुट कसा चांगला येणार आहे? आम्ही ध्यान करतो म्हणे, आम्ही ध्यान, खाण्यामध्ये अतापता नाही, राहण्यामध्ये अतापता नाही, कुठलं डोंगलं ध्यान करतो? आत्मसंयम होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कशा प्रकारच्या आत्मसंयमाचं भगवंतांनी वर्णन केलंय याची चर्चा आपण उद्याच्या सत्रामध्ये 6व्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. आज आपले 5 अध्याय पूर्ण झालेले आहेत. याच्यानंतर आपण भगवद्गीतेची आरती आणि भारत मातेची आरती करून आजच्या सत्राला विराम करूया. ओम तत्सदिति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्री कृष्ण अर्जुन संवादे कर्म संन्यास योगो नाम 5मोऽध्यायः. ओम शांति नारायण. जय भगवद्गीते
मैया जय भगवत गीते हरिय कमल विहारिणी हरिय कमल विहारिणी सुंदर सुपुनीते ओम जय भगवत गीते कर्म सुमर्म प्रकाशिनी कामासक्ति हरा तत्त्वज्ञान विकाशिनी विद्या ब्रह्म परा ओम जय भगवत गीते निश्चल भक्ति विधायिनी निर्मल मलहारी शरण रहस्य प्रदायिनी सब विधि सुखकारी ओम जय भगवत गीते राग द्वेष विदारिणी कारिणी मोद सदा भव भयहारिणी तारिणी परमानंद प्रदा ओम जय भगवत गीते आसुर भाव विनाशिनी नाशिनी तमरजनी दैवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी ओम जय भगवत गीते समता त्याग सिखावनी हरिमुख की बानी सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी ओम जय भगवत गीते दया सुधा बरसावनी मातु कृपा की जय हरि पद प्रेम दान कर अपनों कर लीजय ओम जय भगवत गीते ओम जय भगवत गीते मैया जय भगवत गीते हरिय कमल विहारिणी हरिय कमल विहारिणी सुंदर सुपुनीते ओम जय भगवत गीते ओम जय भगवत गीते ओम जय भगवत गीते जगत की भाग्य विधाता की आरती भारत माता की जगत की भाग्य विधाता की मुकुट सम हिम गिरवर सोहे सोहे चरण को रत्ना कर धोए धोए देवता कण कण में छाए छाए वेद के छंद ज्ञान के कंद करे आनंद शस्य श्यामल ऋषि जननी की जगत की भाग्य विधाता की आरती भारत माता की जगत की भाग्य विधाता की जगत से यह लगती न्यारी न्यारी बनी है इसकी छवि प्यारी प्यारी कि दुनिया झूम उठे सारी सारी देख के झलक झुकी है पलक बड़ी है ललक
कृपा बर से जहाँ दाता की, जगत के भाग्य विधाता की। आरती भारत माता की, जगत की भाग्य विधाता की। पले जहाँ रघुकुल भूषण राम, राम श्री राम, बजाए बंसी जहाँ घनश्याम, घनश्याम, जहाँ पग पग पर तीरथ धाम, तीरथ धाम। अनेकों पंथ सहस्त्रों संत, विविध सदग्रंथ, सगुण साकार जगत माँ की, जगत की भाग्य विधाता की। आरती भारत माता की, जगत की भाग्य विधाता की। गोद गंगा जमुना लहरे, लहरे, वो भगवा पहर पहर पहरे, पहरे, तिरंगा लहर लहर लहरे, लहरे, लगे हैं घाव बहुत गहरे, गहरे, हुए हैं खंड करेंगे अखंड, यत्न है चंड, सर्व मंगल वत्सल माँ की, जगत की भाग्य विधाता की। आरती भारत माता की, जगत की भाग्य विधाता की। बढ़ाया संतों ने सम्मान, सम्मान किया वीरों ने जीवन दान, जीवन दान। हिंदुत्व में निहित है प्राण, प्राण, चलेंगे साथ हाथ में हाथ उठा कर माथ, शपथ की तागौ माता की, जगत की भाग्य विधाता की। आरती भारत माता की, जगत की भाग्य विधाता